नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या नवीन सेशनमध्ये। आज आपण JEE 2025चा जो पेपर घेत होतो तर त्यालाच आपण या ठिकाणी समोर कंटिन्यू करणार आहोत। बघा, या ठिकाणी आपले पहिले 6 प्रश्न झालेले होते। या ठिकाणी लक्षात घ्या, विचारलंय सेट रिलेशन अँड फंक्शन या टॉपिक मधला हा प्रश्न आहे। प्रश्न वाचा। या ठिकाणी काय सांगितलंय, एक सेट दिलेला आहे आणि त्याचं रिलेशन बनवायचं आहे जे की x, y belongs to R if and only if maximum xy 3, 4। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर जे काही रिलेशन बनवसाल त्या रिलेशन मध्ये एकतर 3 मॅक्सिमम असला पाहिजे किंवा 4 मॅक्सिमम असला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरे नंबर या ठिकाणी आपल्याला चालणार नाही। देन अमॉंग द स्टेटमेंट विच स्टेटमेंट इज करेक्ट नॉट करेक्ट असे आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत। तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, या ठिकाणी काय दिलंय, तर पहिलं स्टेटमेंट दिलंय या ठिकाणी S1, ज्याला काय म्हटलंय, द नंबर ऑफ एलिमेंट इन रिलेशन इज R मध्ये 18 नंबर आहेत असं सांगितलेलं आहे। म्हणजे काय की आपल्याला या ठिकाणी रिलेशन बनवावं लागेल। तर बघा, या ठिकाणी जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशनचे नंबर्स किती बनतील, या ठिकाणी घ्यायचं काय आहे, या सेट A मधून असे एलिमेंट घ्यायचे की त्यांचं रिलेशन अशा पद्धतीने बनलं पाहिजे 3 किंवा 4 हा मॅक्स मोठा नंबर असला पाहिजे। मग समजा मी जर असं घेतलं 0,3 तर चालतंय, मी जर घेतलं 0,4 तरी चालतंय। ओके, त्यानंतर सपोज मी जर घेतलं या ठिकाणी 1,3 तर चालतंय, 1,4 घेतलं तरी चालतंय। त्यानंतर अजून काय घेऊ शकतो मी, तर या ठिकाणी मी घेऊ शकतो 2,3, अजून मी या ठिकाणी घेऊ शकतो 2,4 ही नंबर मी या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर जर मी 3,3 घेतला तो पण चालेल किंवा 4,4 घेतला तो पण चालेल। त्यानंतर मी जर 3,4 घेतला किंवा 4,3 घेतला तरी चालेल। आता मी 5,3 नाही घेऊ शकत, कारण या ठिकाणी काय सांगितलंय की हा 3 किंवा 4 हा दोघांपैकी कोणीतरी एक जण मॅक्स असला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी मी 3,4 त्याच्या पुढं 5,3 हे घेऊ शकत नाही। सो इतक्या पद्धतीचे मी या ठिकाणी रिलेशन बनवू शकतो। ठीक आहे, आता अजून रिलेशन्स बनवू शकतात का, तर यस बिलकुल बनवू शकतात। सपोज 0,3 न घेता आपण जर 3,0 घेतला किंवा 0,4 च्या ऐवजी 4,0 घेतला तरी चालेल। त्यानंतर 1,3 च्या ऐवजी 3,1 घेतला तरी चालेल, 4,1 घेतला तरी चालेल, अजून कोण चालेल, तर 3,2 पण चालेल आणि 4,2 सुद्धा या ठिकाणी चालू शकतो। आता बघा 3,3 तर ऑलरेडी आहेच, 4,4 3,4 ला 4,3 घेतलेला आहे। याच्या व्यतिरिक्त अजून काही रिलेशन बनवू शकतात का? ठीक आहे, 0चं 3 सोबत बनलं, 0चं 4 सोबत पण बनलं, ठीक आहे, आणि इंटरचेंज करून सुद्धा बनलेले आहे। त्यानंतर 0,1 हे नाही घेऊ शकत, कारण की या ठिकाणी काय आहे, तर मॅक्सिमम कोण आहे, 3 आहे की 4 आहे, 3 आणि 4 दोन आलेले नाहीत, त्याच्यामुळे हे आपण घेऊ शकत नाही। तर घ्यायचे कोण आहे, या ठिकाणी घ्यायचे फक्त तेच आहेत की ज्या रिलेशनमध्ये आयदर 3 और 4 दोघांपैकी कुणीतरी एक जण मॅक्स असला पाहिजे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी चेक करा, नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले त्या ठिकाणी, 1 2 3 4 4 3 12 13 14 15 16, म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले, तर 16 झाले। देअरफॉर S1 इज फॉल्स स्टेटमेंट। S1 काय आहे, या ठिकाणी फॉल्स स्टेटमेंट आहे, म्हणजेच याचा ऑप्शन A रॉंग आहे, बोथ आर ट्रू, ऑप्शन 2 सुद्धा याचा रॉंग आहे। ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी 3 किंवा 4 असू शकतं। आता आपल्याला चेक करायचा आहे S2। बघा S2 या ठिकाणी काय दिलाय, रिलेशन आर सिमेट्रिक बट नायदर रिफ्लेक्सिव्ह नॉर ट्रान्झिटिव्ह। म्हणजे या ठिकाणी आपल्याला या रिलेशनचं रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्रिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी चेक करायचं आहे। या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह चेक करण्यासाठी बघा लक्षात घ्या, रिफ्लेक्सिव्ह चेक करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, तर आपल्याकडे कोणतंही रिलेशन जर बनेल तर त्याच्यामधले 2 एलिमेंट्स सेम पाहिजे। जितके पण एलिमेंट्स आलेले आहेत तर त्या प्रत्येकाचं एकमेकांसोबत रिलेशन त्या ठिकाणी बनवलं पाहिजे। म्हणजेच मला सांगायचं आहे, तुम्ही A, घ्या, जर एखादा एलिमेंट त्यामध्ये असेल, P असेल तर P, झालं पाहिजे। म्हणजेच काय की या ठिकाणी बघा लक्षात घ्या, जर आपल्याकडे 3 एलिमेंट आलेला आहे तर 3 एलिमेंट आल्यानंतर 3, 3 त्याच्यामध्ये पाहिजे।
जर 4 एलिमेंट आलाय तर 4,4 पाहिजे, म्हणजे हे 2 एलिमेंट आहे. मग हे या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह आहे का, तर नाही. सर्वांसोबत ती गोष्ट या ठिकाणी झाली पाहिजे. सर्वांसोबत इन द सेन्स 0 आलाय, या आपल्या पूर्ण रिलेशनमध्ये 0 आलेला आहे, तर आपल्याकडे 0,0 आला पाहिजे. आहे का 0,0? नाही. देअरफॉर धिस रिलेशन इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह नाही. चला, एक स्टेटमेंट तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय, काय की नॉट रिफ्लेक्सिव्ह. नॉट रिफ्लेक्सिव्ह. ओके, आता रिफ्लेक्सिव्हिटी आपण या ठिकाणी चेक केलेली आहे. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी चेक करूयात आता, ही सिमेट्रिक आहे की नाही. ओके, सो बघा, सिमेट्रिक आहे की नाही, तर सिमेट्रिक कसं, समजा माझ्याकडे जर एखादा एलिमेंट असेल P, Q, तर त्याच रिलेशनमध्ये माझ्याकडे दुसरा एलिमेंट असा पाहिजे Q, P. म्हणजे याला वाचताना काय म्हणतो आपण की P चं रिलेशन Q सोबत आहे, तर Q चं सुद्धा रिलेशन या ठिकाणी P सोबत पाहिजे, तर ते या ठिकाणी सिमेट्रिक बनतं. ओके, सो चेक करा. 0चं 3 सोबत बनतंय, 3चं 0 सोबत यस आहे. 0चं 4 सोबत 4चं 0 यस आहे. 1चं 3 सोबत 3चं 1 बिलकुल आहे. 1चं 4 4चं 1 सोबत बिलकुल आहे. 2चं 3 सोबत बनतंय, 3चं 2 ओके. 2चं 4 सोबत 4चं 2 ओके. 3चं 3 सोबत बनतंय, 3चं परत 3 सोबत यस आहेच. 4चं 4 4चं 4 सोबत आहे. 3चं 4 4चं 3 सोबत. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो रिलेशन इज अ सिमेट्रिक. रिलेशन काय आहे, तर या ठिकाणी सिमेट्रिक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सगळ्यात शेवटी एक राहिलं आपलं की ते ट्रान्झिटिव्ह आहे की नाही, ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. ओके, बघा, ट्रान्झिटिव्ह चेक करण्यासाठी या ठिकाणी ट्रान्झिटिव्हच्या कंडिशन्स लक्षात घ्या. ट्रान्झिटिव्ह केव्हा असतं, मी जर म्हटलं की एखादं रिलेशन या ठिकाणी P, Q आहे, मी जर म्हटलं की Q, R आहे, तर बघा P चं रिलेशन Q सोबत, Q चं रिलेशन R सोबत, तर P चं रिलेशन R सोबत बनलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे P, R या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी बघा की सगळे रिलेशन्स चेक करत असताना आपल्याला या ठिकाणी एक एक ज्यावेळेस आपण लक्षात घेतो आहे, तर ट्रान्झिटिव्ह साठी या ठिकाणी काय कंडिशन आहे, P, Q, Q, R, तर P, R असलं पाहिजे. म्हणजेच काय मला या ठिकाणी सांगायचं आहे की समजा या ठिकाणी आपल्याकडे रिलेशन आहे बघा 0,3. ठीक आहे. मी जर घेणार की 3,4, तर काय पाहिजे, तर 0,4 पण पाहिजे. 0,4. मग आपण लगेच म्हणू शकतो का हे ट्रान्झिटिव्ह आहे, तर नाही. या कंडिशन सगळ्या रिलेशनसाठी लागू पडल्या पाहिजेत. म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात घ्या, मी जर म्हटलो 0,3, 3,1, तर आपल्याकडे पाहिजे 0,1 हे सुद्धा पाहिजे. मग 0,1 आहे का आपल्याकडे या रिलेशनमध्ये, 0,1 नाही. दॅट्स वाय दिस इज नॉट अ ट्रान्झिटिव्ह. हे ट्रान्झिटिव्ह नाही. मग बघा स्टेटमेंट 2 काय दिलंय, स्टेटमेंट 2 दिलंय रिलेशन आर सिमेट्रिक. ओके आहे, बट नायदर रिफ्लेक्सिव्ह नॉर ट्रान्झिटिव्ह. ओके, ते रिफ्लेक्सिव्ह सुद्धा नाही मिळालं, ट्रान्झिटिव्ह सुद्धा नाही मिळालं. म्हणजे S2 जे काही स्टेटमेंट आहे ते ट्रू स्टेटमेंट आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 ओनली S2 इज करेक्ट, इज द करेक्ट आन्सर. फंक्शन्सचे रिलेशन चेक करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याकडे फंक्शन सिमेट्रिक कसं बनेल, रिफ्लेक्सिव्ह कसं बनेल, ट्रान्झिटिव्ह कसं बनेल, हे चेक करण्यापेक्षा ते कसं बनणार नाही हे जर चेक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर या ठिकाणी करेक्ट आन्सर मिळू शकतं. द नंबर ऑफ इंटिग्रल टर्म्स इन द एक्सपान्शन ऑफ 5 to the power 1/2 प्लस 7 to the power 1/8 आणि होल ब्रॅकेट पॉवर 1016 या फंक्शनमध्ये आपल्याला इंटिग्रल टर्म्स किती आहेत त्याचं क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटिग्रल टर्म्स म्हणजे या ठिकाणी इंटिग्रल टर्म्सचा अर्थ होतो इंटिजर्स आपल्याला किती मिळतील. या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर याचं एक्सपान्शन कुणाचं 5चा पॉवर 1/2 प्लस 7चा पॉवर 1/8 आणि त्याचा पॉवर 1016 याचं ज्यावेळेस आपण एक्सपान्शन करतो तर त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा NCR Pचा पॉवर N-R इंटू Qचा पॉवर R. म्हणजेच हा फॉर्म्युला ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी जर यूज केला तर आपल्याला काय मिळेल, तर Nच्या जागी 1016 CR
आणि आरचं व्हॅल्यू या ठिकाणी आपण एक्सपांड करत जाणार आहोत. याचं काय करावं लागेल तर समेशन कुठून आर इज इक्वल टू 0 पासून ते 1016 पर्यंत. ओके, सो समोर काय असेल तर समोर आहे पी. पी म्हणजे कोण आहे या ठिकाणी आपल्याकडे, तर पी म्हणजे आहे 5चा पॉवर 1/2, 5चा पॉवर 1/2 त्याचा पॉवर n मायनस आर दॅट इज 1016 मायनस आर इंटू 7चा पॉवर 1/8 हा आहे आपल्याकडे क्यू त्याचा पॉवर 8. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळालं बघा 1016 पर्यंत समेशन आर इज इक्वल टू 0 पासून ते 1016 पर्यंत 1016 सीचा पॉवर 8 या ठिकाणी 5चा पॉवर हा बघा 1/2 आणि पॉवर या ठिकाणी हे दोघे एकमेकांना मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय बनेल 1016 मायनस आर डिवाइड बाय 2 इंटू या ठिकाणी मिळेल बघा 7चा पॉवर आर डिवाइड बाय 8. आता याच्या इंटिग्रल टर्म्स या ठिकाणी काढायच्या म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी लक्षात घ्या जर आपण NCR हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला या ठिकाणी जो काही नंबर मिळणार आहे तो आपल्याला नॅचरल नंबरच मिळणार आहे. ऑफकोर्स NCR इज अ नॅचरल नंबर, तो आपल्याला नॅचरल नंबरच मिळणार आहे. समोर जे काही नंबर मिळेल तर हे नंबर कशात मिळतील तर हे नंबर या ठिकाणी आपल्याला मिळतील इरॅशनल फॉर्ममध्ये, जे की आपल्याला इरॅशनल फॉर्ममध्ये मिळाले नाही पाहिजे, फक्त आणि फक्त इंटिजरमध्येच मिळाले पाहिजे. मग असं इंटिजरमध्ये किती मिळेल तर प्रत्येकच नंबर इंटिजरमध्ये मिळेल का, नाही मिळणार. मग लक्षात घ्या त्या ठिकाणी आपण करायचं कसं आहे. सपोज जर या ठिकाणी आलं 5चा पॉवर समजा आरच्या जागी आपण काही पण व्हॅल्यू पुट केली आणि समजा त्या ठिकाणी जर आलं की 5चा पॉवर 11/2 जर असं आलं तर या ठिकाणी काय होईल तर 5चा पॉवर याला आपण 2 असं घेणार. ओके, आणि त्यानंतर परत काय तर 5चा पॉवर परत या ठिकाणी असेल आपला 1/2 सॉरी हा 5 असेल 5चा पॉवर 5 × 1/2 अशा पद्धतीने असेल. ओके, सो हे बघा हे काय होईल हा तर या ठिकाणी इंटिजर टाईपचा नंबर मिळून जाईल, पण 5चा पॉवर 1/2 म्हणजे ते आपल्याला मिळेल रूटमध्ये. तर हे रूटमध्ये नाही मिळालं पाहिजे, रूटमध्ये नाही मिळालं पाहिजे. मग ते रूटमध्ये केव्हा नाही मिळणार, रूटमध्ये केव्हा नाही मिळणार ज्या वेळेस हा पॉवर 5चा पॉवर ज्या वेळेस होल नंबर असेल. ओके, आता आरची किंमत 1016 पेक्षा तर जास्त काही मोठी होणार नाही, म्हणजे जे काही असेल ते तर ऑलवेज पॉझिटिव्हच असेल. आता ते जर 0 आलं तरी चालेल, 0 झालं तरी सुद्धा चालेल, फक्त काय नाही झालं पाहिजे तर 2ने त्याला भाग्यालाच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की 5चा पॉवर हा फ्रॅक्शनमध्ये येताच कामा नाही. ठीक आहे, तर 5चा पॉवर होल नंबरच यायला पाहिजे. जसं 5 साठी आहे तसंच 7 साठी सुद्धा आहे. 7चा पॉवर सुद्धा या ठिकाणी काय झाला पाहिजे तर तो या ठिकाणी होल नंबरच यायला पाहिजे. आता बघा आरची व्हॅल्यू 0 पासून आपल्याला पुट करायची आहे, आरची व्हॅल्यू आपण 0 पासून पुट करायची आहे. 0 पासून ते कुठपर्यंत 1016 पर्यंत. ओके, आता बघा या ठिकाणी 1016 पर्यंत एक 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 जर व्हॅल्यू पुट करत जासाल म्हणजेच काय की समजा आरच्या जागी जर मी पुट केलं 0, ठीक आहे, तर काय बनेल त्या ठिकाणी बनेल 1016 - 0 भागिले 2 म्हणजेच बनलं 1016 भागिले 2 म्हणजेच या ठिकाणी याला भाग गेला 508, 5चा पॉवर 508. खूप मोठा आन्सर येईल पण या ठिकाणी इंटेजरच मिळेल. आरच्या जागी जर 0 पुट केला तर 7चा पॉवर काय मिळाला 0/8 म्हणजे 7चा पॉवर मिळाला 0 म्हणजेच मला मिळालं उत्तर 1. 7चा पॉवर 0 इज इक्वल टू 1 या ठिकाणी इंटेजर मिळालं. सो असं आपल्याला कधी कधी मिळत जाईल. या ठिकाणी जर मी 1 पुट केला तर 1016 - 1 1015 भागिले 2 भाग जाणार नाही. नंतर जर 2 पुट केलं तर 1016 - 2 1014 भागिले 2. पण या ठिकाणी जर आपण 2 पुट केला तर 2 भागिले 8 हा तर इंटेजर बनेल पण हा इंटेजर बनणार नाही. मग इंटेजर केव्हा बनेल तर लक्षात घ्या या ठिकाणी 5 5 5 5 हा इंटेजर तेव्हाच बनेल ज्यावेळेस आरच्या जागी अशी किंमत पुट केली की ज्याला भाग जाईल 2ने. ओके, त्याच वेळेस या ठिकाणी इंटेजर बनेल. आणि 7 केव्हा बनेल तर 7 तेव्हाच बनेल आरच्या जागी अशी किंमत पुट करा की ज्याला भाग जाईल 8ने. अशा किमती पुट करा. म्हणजेच काय की या ठिकाणी जर आरच्या जागी आपण पुट केलं होतं बघा 0 पुट केलं होतं. काय पुट केलं होतं आरच्या जागी 0. त्यानंतर जर आरच्या जागी तुम्ही 8 पुट कराल तर त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी तुमचा आन्सर येईल. आरच्या जागी 8चा पाडा जर पुट करत गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळत जाईल. म्हणजेच या ठिकाणी नंबर काय मिळतील आपल्याला तर ते मिळतील 0, 8, 16, 24 असं कुठपर्यंत तर बघा 1016 पर्यंत.
आता 1016ला 8ने भाग जातो का, तर यस बिलकुल जातो. 1016ला जर 8ने भाग दिला तर हे किती येईल 129, म्हणजे 1016 हा तुमचा शेवटचा नंबर असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला वापरून, म्हणजे या ठिकाणी काय की तुमच्या टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत तर ते तुम्ही वापरू शकता. a प्लस n-1 इंटू डी. या ठिकाणी लास्ट टर्म आहे तुमचं 1016 इक्वल टू फर्स्ट टर्म आहे तुमचं 0 प्लस n-1 त्या टर्म काढायच्या आहेत. आणि डी किती आहे, डिफरन्स किती आहे दोघांच्यामध्ये 8. म्हणजेच आपल्याला काय मिळालं तर 8n-8 1016 हा -8 इकडे होईल प्लस, म्हणजे 1024 भागिले 8 जर करसाल तर ते मिळेल तुम्हाला n, म्हणजे n इज इक्वल टू मिळालं तुम्हाला 129. देअरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. हे तुम्हाला पूर्ण कन्सेप्च्युअल समजण्यासाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे, की नेमकं आपल्याला या ठिकाणी इंटिग्रल टर्म काढायची म्हणजे कोणत्या पद्धतीने, तर ती अशा पद्धतीने काढायची आहे. आता लक्षात घ्या की जर हा प्रश्न जर तुम्हाला जेईच्या परीक्षेत विचारला आणि तुम्हाला जर याचं उत्तर विदिन सेकंद काढायचं आहे, ठीक आहे, एक फार झालं तर 10 सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. मग ते कोणत्या पद्धतीने, तर त्या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायची. पण ती ट्रिक कुणासाठी लक्षात ठेवायची, तर हा जो काही 5 आहे, हा जो काही 7 आहे, ठीक आहे, त्याचा पॉवर काही पण असू द्या, 5चा काही पण पॉवर असू द्या, 5चा पॉवर काही पण असू द्या, 7चा पॉवर काही पण असू द्या, किंवा याच्या जागी कोणता पण नंबर येऊ द्या, या ठिकाणी नंबर प्राईम नंबर असला पाहिजे. जर तो नंबर प्राईम नंबर असेल, तो नंबर जर प्राईम नंबर असेल तर काय करायचं, त्याच कंडिशनला बघा 5चा पॉवर किती आहे 1/2, 7चा किती आहे 1/8, याच्या डिवाइड मध्ये म्हणजे याच्या डिनोमिनेटर मध्ये कोण आहे 2 आणि 8, त्याचा आपण काढायचा या ठिकाणी एलसीएम म्हणजेच लसावी काढायचा. ठीक आहे, याचा जर तुम्ही एलसीएम कॅल्क्युलेट केला तर 2 आणि 8चा एलसीएम किती आहे, तो आहे 8. ओके, जो एलसीएम आला त्या एलसीएमने याला जो त्याचा पॉवर आहे, म्हणजेच या ठिकाणी कसं बघा 5चा पॉवर 1/2 प्लस 7चा पॉवर 1/8 याचा पॉवर 1016, तर याचा एलसीएम किती आला 8 आला. या 8ने 1016ला भाग द्या, 8ने 1016ला भाग दिला की तुम्हाला मिळेल 128. ठीक आहे, 128 मिळालं. आता 1016ला भाग दिला 128 मिळालं. या कंडिशनमध्ये आणखीन एक गोष्ट बघायची की जर समजा मी कधी घेतला या फॉर्म्युल्यामध्ये 0, या फॉर्म्युल्यात काय घेतला 0, तर या ठिकाणी 0ने 8ला भाग जाईल का, यस बिलकुल जातोय, म्हणजे या ठिकाणी इंटिजर होऊ शकतो. या ठिकाणी परत 0 पुट करून बघा, या ठिकाणी 0 पुट केल्याच्या नंतर पण या ठिकाणी 1016 मायनस 0 1016 भागिले 2 या ठिकाणी पण भाग जातो आहे, म्हणजे दोन्ही जागी पण या ठिकाणी आपल्याला इंटिजर नंबर मिळतोय का, यस बिलकुल मिळतोय. मग जर दोन्ही ठिकाणी इंटिजर नंबर मिळत असेल तर याच्यामध्ये एक ऍड करायचं. ओके, सो 128 प्लस 1 दॅट इज 129. देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी प्रश्न वाचा, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रूट्स ऑफ दिस इक्वेशन्स. ओके, हे जे काही इक्वेशन दिलेले आहेत या इक्वेशनचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रूट्स. याचे पहिले रूट्स कॅल्क्युलेट करा आणि मग त्याचे स्क्वेअरचं सम करा. बघा पहिलं इक्वेशन काय दिलंय, मॉड ऑफ x - 2चा स्क्वेअर प्लस मॉड ऑफ x - 2 -2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी या इक्वेशनचं रूट कॅल्क्युलेट करा आणि मग त्याच्या व्हॅल्यू काढा, अशा त्या काही वेगळ्या गोष्टींमध्ये जाऊ नका. सरळ आपण या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू या ठिकाणी काढूयात. बघा कशी काढायची डायरेक्ट व्हॅल्यू, तर या ठिकाणी समजा हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनची या ठिकाणी रिक्वायरमेंट काय आहे, तर त्याला पाहिजे -2 पाहिजे त्याचा मल्टिप्लिकेशन आणि +1 पाहिजे त्याचा ॲडिशन सबट्रॅक्शन. म्हणजे असे दोन नंबर कोणते आहेत, तर ते 2 नंबर आहेत आपल्याकडे 2 आणि -1, हे 2 नंबर आपल्याकडे आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी माझं येईल x - 2 + 2 आणि त्याचा दुसरा रूट असेल x - 2 - 1 इज इक्वल टू 0. ओके, ज्यांना लक्षात नसून आलंय त्यांनी बघा या ठिकाणी आपण काय केलंय, x - 2ला समजा जर आपण p म्हटलंय, x - 2ला जर आपण म्हटलं p, तर पहिलं काय असेल pचा स्क्वेअर, त्यानंतर आपल्याला काय मिळेल +p - 2 इज इक्वल टू 0. ओके, झाले क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला मल्टिप्लिकेशन -2 पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन +1 पाहिजे. तर कोणते 2 नंबर आहेत ते 2 1 2 -2. ओके, आणि 2 - 1 +1 मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं मिळेल बघा, याच्या जागी p, याच्या जागी p, p + 2 p - 2 असे 2 इक्वेशन आपल्याला 2 ब्रॅकेट या ठिकाणी मिळतील. तर या ठिकाणी जर कॅल्क्युलेट कराल तर बघा पहिलं काय मिळेल, मला मिळेल मॉड ऑफ x - 2 इज इक्वल टू -2.
और मॉड ऑफ एक्स मायनस 2 इज इक्वल टू -1 पलीकडे जाऊन बनेल +1. म्हणजे या दोन व्हॅल्यू आपल्याकडे मिळालेल्या आहेत. आता या दोन व्हॅल्यू मिळाल्या तर या ठिकाणी लक्षात घ्या मॉडचं व्हॅल्यू निगेटिव्ह आलंय, मॉडचं व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलंय. या ठिकाणी खरी गंमत काय आहे तर मॉडचं व्हॅल्यू निगेटिव्ह राहत नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो हेअर मॉड ऑफ एक्स मायनस 2 इज नॉट इक्वल टू -2. का? कारण की मॉड हा ऑलवेज पॉझिटिव्हच असतो. आता या ठिकाणी घ्या काय आलंय एक्स मायनस 2. आता मॉड ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, पण जर मी इकडचा मॉड उडवला ओके जे आलंय मॉड ऑफ एक्स मायनस 2 इज इक्वल टू 1, जर याचा मॉड आपण काढला तर तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. मॉडमध्ये जर नंबर असेल तर त्याचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे का? नाही येणार. जर मॉड काढला तर त्याचा आन्सर येऊ शकतं, पॉझिटिव्ह येऊ शकतं किंवा निगेटिव्ह येऊ शकतं. ओके सो या ठिकाणी मला काय मिळेल तर एक्स मायनस 2 पलीकडे जाऊन झाला +2 प्लस और -1. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं एक्स इज इक्वल टू 2 + 1 कराल तर 3 और एक्स इज इक्वल टू 2 - 1 कराल तर 1. म्हणजे या ठिकाणी मला काय व्हॅल्यू मिळाल्या एक्स इज इक्वल टू 3 एक्स इज इक्वल टू 1. मला ह्या दोन किमती या ठिकाणी मिळालेल्या आहेत. ओके हे मिळालं मला पहिल्या इक्वेशनसाठीचं रूट. आता दुसरं इक्वेशन काय दिलंय तर दुसरं इक्वेशन काय या ठिकाणी x² -2 मॉड ऑफ x मायनस 3 -5 इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण परत याच्यासारखं करू शकतो का? आता इथं बघा इथं काय होतं तर इथं दोघांनाही मॉड दिलेला होता त्यामुळे त्या ठिकाणी घेणं सोपं होतं. या ठिकाणी काय दिलंय तर मॉड दिलाय x मायनस 3ला. मग आता x मायनस 3ला मॉड दिला आता तो आपल्याला काढावाच लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर x² -2 ठीक आहे. हा जो काही x मायनस 3 आहे तो आयदर प्लस असेल किंवा मायनस असेल. कोण? x मायनस 3. ओके सो आपण त्याला घेऊ शकतो एक तर प्लस घ्या किंवा मायनस घ्या. -5 इज इक्वल टू 0. आता बघा जर मी त्याचं व्हॅल्यू कधी प्लस घ्या किंवा मायनस घ्या -2 ने त्याला मल्टिप्लाय करा काय असेल x² ठीक आहे. -2 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याकडे काय बनेल तर साईन चेंज होतील. म्हणजे प्लसच्या जागी ते बनेल मायनस आणि मायनसच्या जागी बनेल प्लस. ह्या मायनसमुळे साईन चेंज. 2 ने मल्टिप्लाय करा ते बनेल 2x -6 -5 इज इक्वल टू 0. आता जर आपण कधी मायनस घेतलं या ठिकाणून आपल्याला मिळतील दोन इक्वेशन्स. म्हणजेच काय मिळेल तर पहिलं मिळेल x² मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे मिळालं 2x -+6 ओके आणि हा -5 ॲज इट इज इक्वल टू 0. दुसरं मिळेल x² प्लसमुळे साईन काही चेंज होणार नाही 2x -6 -5 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला इक्वेशन बघा दोन्ही सॉल्व्ह करूयात. पहिलं मिळालं x² -2x 6 -5 दॅट इज आपल्याला मिळालं +1 इज इक्वल टू 0. म्हणजेच याला जर सिम्प्लिफाय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन पाहिजे 1 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिजे -2. तर कोणती मिळतील तर x -1 हा रूट मिळेल आपल्याला. म्हणजेच काय x -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला बघा एक्सपांड करा तर x इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं तर x इज इक्वल टू मिळालं या ठिकाणी 1. ओके तर दुसऱ्याला सॉल्व्ह करा. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर आपल्याला मिळेल x² या ठिकाणी +2x -11 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी काय करायचं आहे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालंय तर मल्टिप्लिकेशन पाहिजे -11 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिजे 2. असे दोन नंबर आपल्याला तर काही लवकर मिळणार नाही. मग आपण या ठिकाणी काय करा सरळ सरळ x इज इक्वल टू फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युला काय आहे तर -b प्लस और मायनस √b² -4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला वापरा. या ठिकाणी मायनस बीच्या जागी काय असेल तर 2 प्लस और मायनस √2² -4 इंटू एचं व्हॅल्यू 1 आणि सीचं व्हॅल्यू -11 डिवाइड 2 इंटू 1. चला कॅल्क्युलेट करा -2 प्लस और मायनस √. या ठिकाणी किती मिळेल 2² 4 इंटू 1 इंटू -11 दॅट इज मायनस प्लस 44. म्हणजे त्या ठिकाणी काय मिळालं 4 + 44 दॅट इज 48 अपॉन 2. या ठिकाणी मिळालं -2 प्लस और मायनस 48 म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल तर 16 इंटू 3 याचा रूट घ्यायचा आहे. 16चा काय मिळाला तर तो मिळाला 4√3 डिवाइड बाय 2 ठीक आहे. 2 ने दोघांना डिवाइड केला म्हणजे या ठिकाणी मला मिळालं x इज इक्वल टू -1 प्लस और मायनस 2√3. ओके याचा अर्थ आपल्याकडे किती रूट्स मिळाले बघा किती रूट्स मिळाले तर रूट्स मिळालं एक मिळालं 3 एक मिळालं 1 दुसरं मिळालं 1 आणि नंतर मिळालं प्लस और मायनस हे 2. ओके म्हणजे या ठिकाणी एक्सच्या किती व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला तर आपल्याकडे या ठिकाणी बघा एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या हेअर x इज इक्वल टू 1 और 3 और परत 1 मिळाली ती काही रिपीट घ्यायची गरज नाही. मग ही मिळाली -1 प्लस 2√3 और अजून काय मिळाली -1 2√3. तर या ठिकाणी आपल्याला जे काही रिक्वायर्ड आहे काय
तर याच्या स्क्वेअरची सम म्हणजेच काय 1चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर प्लस -1 प्लस 2√3चा स्क्वेअर प्लस -1 2√3चा स्क्वेअर. ठीक आहे, करा स्क्वेअर करा. 1चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. आता याचा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला वापरा. म्हणजे या ठिकाणी काय असेल -1चा स्क्वेअर 1 नंतर 2√3चा स्क्वेअर तो काय असेल 2 2 जा 4 3 जा 12. ओके, मायनस या ठिकाणी 2√3 × 1 हे असेल 2 2 जा 4√3 असेल. हे काय असेल 4√3. त्यानंतर प्लस -1चा स्क्वेअर तो झाला 1 प्लस याचा दुसऱ्याचा स्क्वेअर तर 2चा स्क्वेअर 4 3 जा 12 आणि नंतर काय असेल तर -1 × -2√3 × 2 तर हे असेल आपलं प्लस 4√3. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या हा 4√3 हा 4√3 या ठिकाणी झाला कॅन्सल. म्हणजेच काय मिळालं 1 + 9 + 1 + 12 + 1 + 12 की झाले 1 9 10 11 11 आणि 1 12 12 2 24 आणि 12 3 36 36. म्हणजे या ठिकाणी रिक्वायर्ड आन्सर काय मिळाला आपल्याला 36. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. इंटिग्रेशन ऑफ π² साइन ऑफ πx विथ रिस्पेक्ट टू x कॅल्क्युलेट करायचा आहे. -1 पासून ते 3/2 पर्यंत लिमिट दिलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या आपण जर इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचा तर जो साइन सोबत अँगल दिलेला आहे आणि या ठिकाणी एक मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे बघा, तर हे थोडंसं अडचणीचं ठरू शकतं. आपण या ठिकाणी काय करूयात तर याला आपण सबस्टिट्यूट करू. म्हणजेच काय की समजा मी जर πx = जर पुट केलं तर πx = काय पुट करूयात तर आपण समजा पुट केलं t. तर काय करत असतो आपण या ठिकाणी घेतो आपण याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह कुणालाही घ्या x ला घ्या किंवा t ला घ्या. जर विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर πx चा डेरिव्हेटिव्ह π असेल आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt/dx असेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळेल तर हा dx इकडे येऊन होईल मल्टिप्लाय म्हणजेच π dx आपल्याला मिळेल dt. म्हणजेच या इक्वेशनमध्ये बघा या इक्वेशनमध्ये आपण काय पुट करू शकतो इंटिग्रेशन ऑफ. आता बघा या ठिकाणी साइन ऑफ πx आहे तर या ठिकाणी असेल साइन ऑफ t इंटू या ठिकाणी बघा π × x π² आहे आपण घेताना फक्त π × x घेतला. π × x याच्या जागी काय असेल तर याच्या जागी असेल इथं t. आता एक π उरला या ठिकाणी इंटू dx उरला तर π dx च्या जागी काय आलंय बघा π dx च्या जागी काय आलंय dt म्हणजे या ठिकाणी असेल dt. ओके, आता या ठिकाणी प्रश्न राहिला फक्त ह्या लिमिट्स चेंज करण्याचा. ठीक आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू x होता त्याच्यासाठी या लिमिट होत्या. आता विथ रिस्पेक्ट टू t आहे तर त्याच्यासाठी लिमिट्स काय असतील तर त्या ठिकाणी काय असतील लिमिट. या ठिकाणी बघा x चं व्हॅल्यू किती फॉर x = जर -1 असेल तर त्या कंडिशनला t चं व्हॅल्यू काय असेल t चं व्हॅल्यू असेल -1 × π म्हणजेच -π. ओके, ज्या वेळेस x चं व्हॅल्यू 3/2 असेल त्यावेळेस t चं व्हॅल्यू काय असेल सांगा 3/2 × π. म्हणजेच आता याच्यासाठी आपलं लिमिट काय झालंय तर -1 च्या जागी असेल -π 3/2 च्या जागी असेल 3/2 π. म्हणजेच हे झाले आपलं लिमिट. या ठिकाणी आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो मॉडमध्ये आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लिमिट्स. तर लिमिट काय आहेत लक्षात घ्या. जर साइनचा ग्राफ कधी लक्षात घेसाल तर या ठिकाणी बघा -π निगेटिव्ह आहे. सो या ठिकाणी साइनचा ग्राफ या वेने जाईल. साइनचा ग्राफ ठीक आहे आपल्याला कुठून घ्यायचा आहे -π पासून ते समजा या ठिकाणी आहे 3π/2. ठीक आहे, तर बघा म्हणजेच काही वेळेस तो निगेटिव्ह साईडला जातो आहे, काही वेळेस तो पॉझिटिव्ह साईडला जातो आहे, काही वेळेस तो निगेटिव्ह साईडला जातो आहे. आणि आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असताना काय कॅल्क्युलेट करतो की एरिया अंडर द कर्व इथून ते इथपर्यंत x पर्यंतचा या ठिकाणी आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा असतो. सो या ठिकाणी काय करूयात आपण याला घेऊ जो -π पासून ते 3π/2 पर्यंत आहे त्याला आपण 2 पार्ट्समध्ये त्याला आपण डिवाइड करू. एक पार्ट हा घेऊन कुठून -π पासून ते π पर्यंत. ओके, म्हणजे या ठिकाणी मी घेतो -π पासून ते π पर्यंत t × sin t mod of t × sin t विथ रिस्पेक्ट टू t. नंतर दुसरा असेल प्लस, दुसरा कुठून या π पासून ते 3π/2 पर्यंत
पायपासून ते 3π/2 पर्यंत मॉड ऑफ टी इंटू साइन टी विथ रिस्पेक्टिव्ह टी. आता बघा मी याला डिस्ट्रीब्यूट तर केलंय, परंतु याचा एरिया निगेटिव्ह येईल, याचा एरिया पॉझिटिव्ह येईल. एरिया कधी निगेटिव्ह नसतो, मात्र या ठिकाणी जर आपण याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार तर हा निगेटिव्ह साईडला आहे, त्याच्यामुळे तो निगेटिव्हचा असणार. मग या कंडिशनमध्ये आपण काय करत असतो तर परत बघतो, -π पासून ते 0 पर्यंत वेगळा कॅल्क्युलेट करतो, 0 पासून ते π पर्यंत वेगळा कॅल्क्युलेट करतो. मात्र या ठिकाणी जर चेक कराल तर टी इंटू साइन टी हे कोणतं फंक्शन आहे तर हे आहे इव्हन फंक्शन. म्हणजेच काय, या ठिकाणी समजा f(x) इज इक्वल टू किंवा टी आहे म्हणून जर f(t) इज इक्वल टू तुम्ही घेसाल टी इंटू साइन टी, तर या ठिकाणी f(-t) काय असेल -t साइन ऑफ -t. साईनचा निगेटिव्ह अँगल निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह या ठिकाणी पॉझिटिव्ह बनेल. म्हणजेच हे कोणतं फंक्शन आहे, हे आहे इव्हन फंक्शन. आणि इव्हन फंक्शनसाठी आपण यावेळेस डेफिनेट इंटिग्रलमध्ये एक रूल बघितलेला आहे आणि तो रूल काय सांगतो तर जर -a पासून ते a पर्यंत म्हणजेच -π पासून ते π पर्यंत जे आहे -a पासून ते a पर्यंत असेल आणि फंक्शन जर इव्हन असेल तर त्याला आपण 2 ने करतो मल्टिप्लाय आणि इंटिग्रेशन घेतो 0 ते a. ओके, म्हणजे या कंडिशनमध्ये काय असेल की एच्या जागी पाय आहे तर आपण घेणार 0 पासून ते π पर्यंत आणि टी इंटू साइन टी याचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्टिव्ह टी. दॅट्स इट. ओके, आता बघा या ठिकाणी आपण 0 पासून ते π पर्यंत घेतलेलं आहे, याचा एरिया आणि याचा एरिया सेम असणार, आपण याला फक्त 2 ने मल्टिप्लाय करतो आहे. ओके, दॅट्स इट. आता बघा समोरच्या स्टेपला काय करायचं, या ठिकाणी परत हे मॉडमध्ये आहे, आता याचा मॉड आपण उडवला पाहिजे. तर याचा मॉड कसा निघणार तर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी π पासून ते 3π/2 पर्यंत टी इंटू साइन टी विथ रिस्पेक्टिव्ह टी. ओके, विथ रिस्पेक्टिव्ह टी. आता आपण जर एखाद्या फंक्शनचा मॉड काढला म्हणजे मॉड जर आपण त्या ठिकाणी रिमूव्ह केला तर काय होईल, हे फंक्शन बाहेर आल्यानंतर एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. दोनच कंडिशन असतील, एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मग या ठिकाणी ते फंक्शन काय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तर हे आपण कसं ओळखणार तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जो काही साईनचा ग्राफ काढलेला आहे, जो काही साईनचा ग्राफ, तर बघा कुणासाठी ते फंक्शन π पासून ते 3π/2 पर्यंत, π पासून ते 3π/2 पर्यंत, म्हणजे हे फंक्शन कुठे जातं आहे तर हे फंक्शन डाऊनवर्ड साईडला निगेटिव्ह साईडला जातं आहे. म्हणजे या केसमध्ये ज्यावेळेस साईनसाठी साइन इंटू टी त्याचं ज्यावेळेस या ठिकाणी मॉड खोलेल तर ते फंक्शन काय बनेल, ते फंक्शन बनेल आपलं निगेटिव्ह. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपण घेतो आहोत मायनस. आता बघा म्हणसान की साईन तर हो, मग टी साठी काय तर टी तर ऑलवेज या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल ना, टी इंटू त्याला आहे तो तर पॉझिटिव्हच आहे, पण साईन त्याला सोबत घेऊन चालला म्हणजे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी कोणतं साईन देणार तर आपण त्या ठिकाणी देणार मायनस साईन. आता या ठिकाणी कॅल्क्युलेट करा, इंटिग्रेशन जर कॅल्क्युलेट कराल तर काय मिळेल बघा, काय आहे फंक्शन टी इंटू साइन टी म्हणजे या ठिकाणी यू इंटू व्ही. तर आपण जर या ठिकाणी लाईट हा जर रूल वापरला तर पहिला अल्जेब्रिक फंक्शन आणि नंतर असेल आपला साइन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या ठिकाणी यू इंटू व्हीचा रूल वापरा, काय असेल त्या ठिकाणी सांगा, टी ॲज इट इज साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी, तो मल्टिप्लाय आहे याला साईन दे, त्यानंतर मायनस. आता इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इंटू साइन टी, साइन टीचं इंटिग्रेशन काय असेल तर मायनस कॉस टी. ओके, हा मायनस बाहेर येऊन झाला प्लस, म्हणजेच या ठिकाणी मायनस मायनस होणार प्लस. आता इंटिग्रेशन ऑफ कॉस टी तो असतो साइन टी. ओके, हा आला आपला इंटिग्रेशन. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या इंटिग्रेशन काय आला मायनस टी इंटू कॉस टी प्लस साइन टी. ओके, आणि बाहेरचा 2 ॲज इट इज. याचं लिमिट किती आहे 0 पासून ते π पर्यंत. समोर मायनस, याचा पण इंटिग्रेशन तोच येणार जो याचा आला, म्हणजेच काय सांगा मायनस टी इंटू कॉस टी प्लस साइन टी आणि लिमिट कुठून π पासून ते 3π/2 पर्यंत. ओके, चला आता लिमिट पुट करा, आपला आन्सर येऊन जाईल. लिमिट काय आहे त्या ठिकाणी बाहेरचा 2 ॲज इट इज मायनस टीच्या जागी एकदा अप्पर लिमिट पुट करणार म्हणजेच π इंटू कॉस π प्लस साइन π. आता
या अप्पर लिमिटमधून आपण लोअर लिमिट काय करतो मायनस. म्हणजेच आता सांगा या ठिकाणी लोअर लिमिट कोण आहे, तर लोअर लिमिट आहे 0. मग याच्यामध्ये पुट करा. आता याच्यात पुट केल्यानंतर मायनसमुळे समोरचे साईन चेंज होतील. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, तर प्लस 0 कॉस 0, नंतर हा साईन होईल मायनस साईन 0. ओके, या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज. मायनस, चला या ठिकाणी पुट करा अप्पर लिमिट मायनस 3π/2 इंटू कॉस 3π/2 प्लस साईन 3π/2. ओके, सो परत मायनस करा. मायनसमुळे या ठिकाणी साईन चेंज होतील. काय काय झालं या ठिकाणी प्लस बनेल. ओके, पाय कॉस पाय आणि हा झाला मायनस साईन पाय. या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज. समोरची स्टेप आपल्याला मिळाली या ठिकाणी 2. आता बघा मायनस पाय कॉस पाय मायनस 1 साईन पाय 0 0 इंटू हे पण कटलं आणि साईन 0 हे पण कटलं. म्हणजे या ठिकाणचे समोरच्या तिन्ही टर्म आपल्या कॅन्सल होतील. ओके, मायनस ॲज इट इज. या ठिकाणी बघा मायनस 3π/2 कॉस 3π/2 0 म्हणजे ही टर्म कटली. साईन 3π/2 म्हणजे त्या ठिकाणी ते बनेल आपलं -1. ओके, त्यानंतर हा पाय इंटू कॉस पाय, तर काय बनेल या ठिकाणी बनेल आपलं प्लस पाय इंटू -1 आणि साईन पाय 0 म्हणजे तो त्या ठिकाणी काटला. ओके, चला तर समोरच्या स्टेपला आपल्याला काय मिळेल या ठिकाणी मिळेल बघा आपल्याला 2 -π इंटू पाय, हा मिळाला आपल्याला पाय. या ठिकाणी मायनसमुळे समोरच्यांचे साईन चेंज होतील. हा बनेल आपला मायनस मायनस +1 आणि हा बघा पाय इंटू -1 मायनस 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 प्लस म्हणजे हा बनला आपला पाय. ओके, चला मल्टिप्लाय करा, सॉरी ॲडिशन करा. या ठिकाणी 2π + 1 प्लस पाय म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं बघा 3π + 1 3π + 1. Therefore option number 2 1 + 3π is the correct answer. If A and B are two events such that probability of A is equal to 0.7, probability of B is equal to 0.4 and probability of A intersection B bar means B is the complement of the probability B. ओके, where B bar denote the complement. ओके, सो या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ B. या ठिकाणी गिवन दॅट घ्या. ओके, A युनियन B बार म्हणजे B कॉम्प्लिमेंट. या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जर या प्रोबॅबिलिटीसाठी एक वेन डायग्राम जर ड्रॉ केली तर लक्षात घ्या आपल्याला काय मिळालेलं आहे. सपोज हा आहे आपला सेट ए, हा आहे सेट बी म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ बी. लक्षात घ्या हे पूर्ण जो काही युनियन दिलेला आहे तर याचा कंप्लीट प्रोबॅबिलिटी किती असणार, तर हा आहे आपला 1. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या ए किती दिलेला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलेला आहे या ठिकाणी 0.7, प्रोबॅबिलिटी ऑफ दिलेला आहे 0.4 आणि ए इंटरसेक्शन बी बार, ए इंटरसेक्शन बी बार. ओके, सो इंटरसेक्शनचा अर्थ काय होतो आहे की ए मध्ये असलेले आणि बी मध्ये नसलेले, ए मध्ये असलेले बी मध्ये नसलेले यांचा दोघांचा इंटरसेक्शन म्हणजेच कोण, तर बी मध्ये इतके आहेत, बी मध्ये इतके लोक आहेत. ओके, सो याच्या बाहेरचे आणि ए दोघांच्या मध्ये या ठिकाणी मिळून असलेले ते किती दिलेले आहेत, तर ते दिलेले आहेत बघा 0.5 म्हणजे या ठिकाणी मी घेऊ शकतो 0.5. ठीक आहे, म्हणजेच आपण काय घेतलं या ठिकाणी बी बार एवढे सोडून, हे सोडून ए आणि याच्या बाहेर जितके काही कॉमन आहेत म्हणजेच कोण, इतक्या सगळ्यांच्या मध्ये आणि ए मध्ये इतक्यामध्ये जे कोणी कॉमन आहेत आपण तितकेच एलिमेंट या ठिकाणी घेतलेत तर ते किती आहेत, तर 0.5, तर तो हा सेट बनेल. ओके, सो ए दिलेला आहे 0.7 म्हणजेच हा जर 0.5 झाला तर हा किती होईल 0.2. दॅट्स इट. आता राहिलं काय, तर बी किती दिलं आहे, प्रोबॅबिलिटी बीचं किती दिलं आहे 0.4. आता बघा हा पूर्ण बी 0.4 आहे, त्याच्यातला जर इतका 0.2 गेला तर बाकीचं उरलेलं किती असेल, तर तो आहे या ठिकाणी 0.2. दॅट्स इट. आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर बी गिवन दॅट ए युनियन बी बार. ओके, ए युनियन बी बार. या ठिकाणी लक्षात घ्या, पहिले तर ए युनियन बी बार कॅल्क्युलेट करा. ए म्हणजे हा कंप्लीट पूर्ण 0.7. ओके, आणि त्यानंतर बी बार
म्हणजे आता तो किती असला पाहिजे, तर तो कोण, हा एवढा बी सोडून, हा बी सोडून, ठीक आहे, एवढा सोडून ए मध्ये असलेले सगळे आणि याच्यात नसलेले सगळे. आता याच्यात नसलेले म्हणजे बी मध्ये कोण कोण नसेल, तर बी मध्ये हे एक नाहीत, ओके, आणि इतके जे काही बाहेर आहेत ते पण नाही. मग आता ते किती असतील, तर ते बघा या ठिकाणी क्लिअर दिसतं आहे. हे सगळे टोटल किती आहेत, 0.5, 0.2, 0.2, दॅट इज 0.9 बनतील. या ठिकाणी ॲडिशन केलं तर 0.9, म्हणजे हे तिघ जण सोडून जर बाहेर म्हटलं तर बाहेर किती आहे, 0.1 आहे. ओके, सो या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं कुणाचं ए युनियन बी बार, तर बी बार मध्ये किती आहे, 0.1, याच्या बाहेरचा सांगतोय फक्त, म्हणजे इतक्यांच्या बाहेर, आणि ए तर 0.7 आहेच आपलं. ओके, दोघांचं जर युनियन केलं तर ही व्हॅल्यू किती मिळेल, कोणती, ए युनियन बी बार, तर ही व्हॅल्यू मिळाली बघा आपल्याला 0.8. ओके, आणि त्यानंतर फक्त बी, पर्टिक्युलर बी. ओके, सो फक्त बी असलेला तो किती आहे, तर तो आहे 0.2, 0.2. यांचं या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल डिव्हिजन, म्हणजेच काय, 0.2 बाय 0.8, दॅट इज 1/4. देअरफॉर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. हे एक्झाम्पल जर मॅथमॅटिकली सॉल्व करायचं तर लक्षात घ्या, या ठिकाणी फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए युनियन बी बार, या ठिकाणी काय असतो, तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए युनियन बी बार डिवाइड प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी बार. या ठिकाणी जर आपण याला समोर सिम्प्लिफाय करू तर बघा लक्षात येईल प्रोबॅबिलिटी ऑफ, आता बी इंटरसेक्शन ऑफ धिस ब्रॅकेट आहे, तर या ठिकाणी काय जमेल बघा, बी इंटरसेक्शन ए, त्यानंतर बी इंटरसेक्शन बी बार, आणि दोघांच्या मध्ये काय असेल तर युनियन असेल. ओके, डिवाइड प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी बार ॲज इट इज. या ठिकाणी लक्षात घ्या, बी इंटरसेक्शन बी बार, बी इंटरसेक्शन बी बार तो काय असतो, फाय म्हणजेच नल सेट. नल सेटचं युनियन झालं म्हणजे तो नल सेट त्या ठिकाणी कॅन्सल आउट बनेल, म्हणजेच मला मिळालं प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी बार. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, बी इंटरसेक्शन ए आपल्याला घ्यायचा आहे, तर बी इंटरसेक्शन ए काय, या ठिकाणी आपण काय बघितलं होतं, हा आहे आपला 0.5, हा आहे आपला 0.2, हा आहे आपला 0.2. ओके, सो बी इंटरसेक्शन ए, बी इंटरसेक्शन ए म्हणजे या दोघांच्या मध्ये असणारा कॉमन पोर्शन. या ठिकाणी कॉमन पोर्शन किती आहे, तर तो आहे 0.2 डिवाइड, आता आपल्याला घ्यायचा आहे ए युनियन बी बार, तर ए मध्ये किती आहे, ए मध्ये हा पूर्ण आहे बघा. ओके, आणि हा सोडून द्या, पूर्ण जो बी मध्ये आहे तेवढा सोडून द्या. ओके, आणि बाहेर किती आहे, तर तो बाहेर आहे 0.1, म्हणजे या ठिकाणी तो सगळा काय होईल तर कॅन्सल होईल. ठीक आहे, हा 0.2 कॅन्सल होईल फक्त, म्हणजे 0.5, 0.2 आणि 0.1 तो किती झाला, तर तो झाला 0.8. दॅट इज वाय 1/4. ऑप्शन नंबर 2 is the correct answer. Let the function f of x is equal to x/3 plus 3/x plus 3 where x is not equal to 0 be strictly increasing in this portion and strictly decreasing in that portion. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अल्फा आय स्क्वेअर वेअर आय इज इक्वल टू 1 to the 5 पर्यंत, आणि या ठिकाणी जे काही फंक्शन दिलेलं आहे तर कोणतं, f of x इज इक्वल टू x/3 प्लस 3/x प्लस 3. आता हे फंक्शन आपल्याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग मोड याचं सांगितलेलं आहे. आपण याचं इन्क्रीजिंग कोणत्या ठिकाणी आहे, डिक्रीजिंग कोणत्या ठिकाणी आहे, त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढून घेऊ. ठीक आहे, सो या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं काय आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे समेशन ऑफ अल्फा आय स्क्वेअर आय इज इक्वल टू 1 पासून ते 5 पर्यंत. म्हणजेच मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर अल्फा 1 आयच्या जागी एकदा 1, आयच्या जागी एकदा 2, आयच्या जागी एकदा 3, आयच्या जागी एकदा 4 आणि आयच्या जागी एकदा 5 आपल्याला पुट करायचं आहे, आणि त्याच्या स्क्वेअरचं आपल्याला करायचं आहे समेशन. म्हणजेच मला काय, तर मला अल्फा 1, अल्फा 2, अल्फा 3, अल्फा 4, अल्फा 5 ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत.
त्या व्हॅल्यू कुठं दिल्यात तर त्या इथे दिल्यात बघा, α1, α2, α3, α4, α4, α5 ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर मला त्या या ठिकाणी कॅल्क्युलेट कराव्या लागतील. म्हणजे इन्क्रीजिंग मोड डिक्रीजिंग मोड या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. बघा या ठिकाणी जर मला हे फंक्शन कुठं इन्क्रीजिंग आहे कुठं डिक्रीजिंग आहे हे जर काढायचं असेल तर आपण या ठिकाणी काय करतो तर या ठिकाणी पहिले तर घेतो आपण याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. या ठिकाणी घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. जर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेसाल तर तो मिळेल मला एफ डॅश एक्स इक्वल टू या ठिकाणी 1/3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 कॉन्स्टंट आहे 1/एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/एक्सचा स्क्वेअर प्लस 0. म्हणजेच मला या ठिकाणी मिळाला एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1/3 मायनस 3/एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो या ठिकाणी जर आपण याचं सबट्रॅक्शन करून घेणार तर 3x स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर मायनस 3 3 जा 9 आपल्याला मिळालेलं आहे. ओके. सो या ठिकाणी आता बघा आपल्याला करायचं काय आहे, एफ डॅश एक्स मिळाला की समोरच्या स्टेपला आपण काय करत असतो, जर मला इन्क्रीजिंग मोड कॅल्क्युलेट करायचा असेल, जर इन्क्रीजिंग मोड जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण म्हणतो एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0. आता जर फक्त इन्क्रीजिंग मोड कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी त्याला इक्वल टू पण म्हटलो असतो. ओके. सो या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलंय. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलंय याचा अर्थ इक्वल टू घेता येणार नाही, फक्त ग्रेटर दॅन घ्यावं लागेल. ओके. सो या ठिकाणी चला व्हॅल्यू पुट करा. काय आहे तर एक्स स्क्वेअर मायनस 9 डिवाइड 3x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. या ठिकाणी काय सांगितलंय की x इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे आपला डिनॉमिनेटर या ठिकाणी नॉट डिफाईन्ड होण्याचा काहीही चान्स नाही. चला लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण घेणार की एक्स स्क्वेअर हा पलीकडे जाऊन जर मल्टिप्लाय केला तर एक्स स्क्वेअर मायनस इज ग्रेटर दॅन 9, मायनस 9 जर पलीकडे गेला तर एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 9. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, हा एक्स कसा मिळेल बघा, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण जर एक नंबर लाईन कधी ड्रॉ केली तर काय लक्षात येईल, हा आहे 0, हा आहे -3, हा आहे +3. तर एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 9. दॅट्स वाय आपल्याला एक्सचं व्हॅल्यू काय घ्यावं लागेल तर एक्सचं व्हॅल्यू या ठिकाणी -3 पेक्षा मोठं घ्यावं लागेल. ओके. किंवा +3 पेक्षा मोठं घ्यावं लागेल. जर आपण एक्सचं व्हॅल्यू जर या -3 पासून ते 3 पर्यंत जर घेतलं, ओके, -3 पासून ते 3 पर्यंत जर घेतलं, सपोज मी जर -2 घेतलं तर -2चा स्क्वेअर 4 इज ग्रेटर दॅन 9 बनेल का, नाही बनणार. म्हणजे माझं फंक्शन कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी काय की इन्क्रीजिंग असेल. ओके. कोणत्या ठिकाणी इन्क्रीजिंग असेल तर -3 पेक्षा जास्त किमतीला आणि 3 पेक्षा जास्त किमतीला. आता -3 आणि 3 हे घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत, कारण -3 जर घेतलं तर या ठिकाणी -3चा स्क्वेअर 9 आणि हा 9 यांच्यामध्ये रिलेशन काय बनेल, ग्रेटर दॅन लेस दॅनचं बनणार नाही, ते रिलेशन बनेल या ठिकाणी इक्वल टूचं. म्हणजेच या ठिकाणी फंक्शन कुठून कुठपर्यंत ग्रेट आहे, कुठून कुठपर्यंत इन्क्रीजिंग मोडला आहे तर हेअर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग, किंवा आपण त्याला जसं दिलंय स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कुठून कुठपर्यंत तर -∞ पासून ते -3 पर्यंत, नंतर 3 पासून ते ∞ पर्यंत, आणि या दोघांचा या ठिकाणी युनियन. ओके. जे दिलंय आपण त्याच्यासोबत त्याला आपण नंतर कम्पेअर करूया. या ठिकाणी मला काढायचं आहे की फंक्शन कुठं डिक्रीजिंग आहे. बघा फंक्शन कुठे डिक्रीजिंग आहे हे जर बघायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल बेटा, त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल हेअर एफ डॅश एक्स इज इक्वल टू, ज्याला आपण कन्सिडर करत आहोत, लेट एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0. डिक्रीजिंग साठी कोणतं, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे म्हणून. जर फक्त डिक्रीजिंग राहिलं असतं तर आपण त्याला इक्वल टू घेऊ शकलो असतो. एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0. एफ डॅश एक्स काय आला, एक्स स्क्वेअर -9/3x स्क्वेअर लेस दॅन 0. हा पलीकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, त्या ठिकाणी आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर -9 इज लेस दॅन 0. म्हणजेच आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 9. बघा एक्स स्क्वेअरचं व्हॅल्यू हे लेस दॅन 9 कुठं असेल तर एक्स स्क्वेअरचं व्हॅल्यू लेस दॅन 9
हे कुठून कुठपर्यंत असेल जर नंबर लाईनवरती जर बघाल, हा आहे -3, हा आहे 3, हा आहे 0. तर -3 पेक्षा मोठा नंबर घ्यावा लागेल, बट 3 पेक्षा छोटा नंबर घ्यावा लागेल. ओके, सो या ठिकाणी काय घेणार, हेअर f ऑफ x इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कुणासाठी, तर -3 पासून 3 साठी. ओके, बट या ठिकाणी x इज नॉट इक्वल टू 0 आहे. x इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच याच्यात आपल्याला 0 घेता येणार नाही. आता आपल्याला या ठिकाणी ज्या फॉर्ममध्ये दिलंय आपण त्याच फॉर्ममध्ये लिहू. मग कोणत्या फॉर्ममध्ये दिलंय, तर या ठिकाणी दिलंय α3 पासून ते α5 पर्यंत आणि दोघांच्या मध्ये दिलं युनियन. म्हणजे याला त्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी मी कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, तर त्याला आपण अशा पद्धतीने लिहिणार. कुठून, लक्षात घ्या, -3 पासून ते 0 पर्यंत 0 घ्यायचा नाही. हा 0 आहे का नाही, म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या, -3 पासून ते 0 पर्यंत, नंतर 0 पासून ते 3 पर्यंत. ओके, नंतर कुठून 0 पासून ते 3 पर्यंत आणि दोघांचा या ठिकाणी युनियन. 0 आपण घेऊ शकत नाही. बघा लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपल्याला जे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे आपण त्याला त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी काय असेल मग, तर स्ट्रिक्टली इंक्रीजिंग कुठून कुठपर्यंत आहे, तर -∞ पासून ते α1 पर्यंत. याचा युनियन आहे α2 पासून ते ∞ पर्यंत. ओके, या कंडिशनमध्ये ते काय आहे, तर ते या कंडिशनमध्ये स्ट्रिक्टली इंक्रीजिंग आहे. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कुठून कुठपर्यंत, α3 पासून ते α4 पर्यंत, α3 पासून ते α4 पर्यंत युनियन. नंतर काय दिलंय, α4 पासून ते α5 पर्यंत. ओके, सो चला या ठिकाणी जर आपण चेक कराल, या ठिकाणी जर एकमेकांना कम्पेअर कराल, तर α1चं व्हॅल्यू काय आलंय, α1चं व्हॅल्यू काय आलंय, α1चं व्हॅल्यू या ठिकाणी आलंय बघा -3. म्हणजेच मी या ठिकाणी जे आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे तिथे जर पुट करणार, तर काय पुट करणार सांगा, या ठिकाणी पुट करणार α1च्या जागी -3चा स्क्वेअर प्लस α2 काय आलाय, α2 आलाय 3 म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस α3 काय आलाय, α3 आलाय -3, पुट करा -3चा स्क्वेअर प्लस α4 काय आलाय, α4 आलाय बघा 0, α4 काय आलाय 0 म्हणजे या ठिकाणी 0चा स्क्वेअर प्लस α5 काय आला, α5 आला 3 म्हणजे या ठिकाणी 3चा स्क्वेअर. ओके, सो याचं ॲडिशन करा, -3चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. 9999 दॅट इज इक्वल टू 36. देअरफॉर ऑप्शन नंबर ए, दॅट इज ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर.